ऋषिकेश आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे. सुंदर तऱ्हेने कटवलेला कळरा आहे, त्यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्यावरती एक धाव पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या 5. पहिलं षटक आपल्या संघासाठी टाकतोय ऋषिकेश. उंच असा हवेमध्ये मारलेला शॉट आणि 6 रन आपल्या संघासाठी. हा षटकार, उत्तुंग असा षटकार या ठिकाणी मारलेला आहे. राहुलने आपल्या संघासाठी जोरदार प्रहार केले आहे आणि 6 रन या ठिकाणी एक षटकार आपल्या संघासाठी मारलेला आहे. अजून एक विकेट आलाय आणि अजून एक षटकार त्याला बाहेर झाला. लागोपाठचे 2 षटकार आणि या 2 षटकारानंतर धापलकर धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 17. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू डावेस्टीच्या बाहेर बॅट बॉलचा इशारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी. या मैदानावरती सामना क्रमांक जर आपण पाहिला दहाव्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. महेंद्र टायगर्स त्यांच्या विरोधात ऐश्वर्या भामरा 8-12 ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता पहिलं तर धापलकर धावसंख्या 19. 19 वरती धापलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात या ठिकाणी जी केली गेली त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूला फलंदाज जर आपण पाहिलं तर सागर आहे आणि एका बाजूला राहुल आपल्याला जो पाहायला होते. ऋषीचा पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा हे त्याला पाहायला आला. नवीन गोलंदाज निलेश येवले हा नवीन गोलंदाजी मार्गाची गोलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय. 19 वरती आपल्याला के ऐश्वर्या आम्हाला 8-12 टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करायचा निर्णय घेतलेला पाहिजे आणि इथे सगळ्यात खराब चेंडू म्हणावा लागेल जो फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचला आहे. व्हाईट बॉल आणि प्लस चौकार आहे. या 5 धावा आहेत. वरती आपल्याला कडे आपल्याला पाहिलं 24 विदाउट लॉस. या दरम्यान अजून एक वाईड आहे. अजून एकही चेंडू टाकला गेलेला नाही दुसऱ्या षटकातला. 4-4 षटकांच्या लढती आहेत आणि इथे निलेश येवलेने 6 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. बॅट फुटला सर. इथे प्रयत्न खूप चांगला होता. खूप उंची निश्चितप्रमाणे चेंडूला पाहायला मिळाली होती. चेंडू सुंदर अगदी कव्हर करण्याचं कामकाज केलं गेलं होतं. एक उंच उडी मारत एका हाताने चेंडू अगदी कव्हर पण केला होता. पण चेंडू हाताला लागल्यानंतर अगदी आपण पाहिलं की चेंडू खूप दुरीवरती पाहायला आला. तर हो इथे माझा डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय. व्हाईट बॉल. धाबलक वाढेल. संघाची धावा संघ 27. इथे त्याच्या अगोदर समालोचन मात्र ज्यांचं आपण ऐकलं कबड्डीचे प्लेयर राष्ट्रीय खेळाडू आदरणीय सतीश झरे त्यांचा आवाज याच्याप्रमाणे आपण सर्वांनी ऐकला होता याच्या अगोदर.
त्यांचंही मनापासून अगदी कौतुक असेल. रोज निश्चितप्रमाणे त्यांच्या माध्यमातून या क्रिकेटमध्ये समालोचन केलं जातं आणि क्रिकेट रसिकांची मेजवानी, क्रिकेट रसिकांना मात्र मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं मनापासून यात्रिकांना कौतुक असणार आहे. 29 वरती दाखवला गेला तर आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गौरव सर जे आहेत ते या ठिकाणी भूमिलेखकाची भूमिका पार पडत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. इथे चेंडू कव्हर केला गेलाय. त्या दरम्यान बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापल्यात पुढे जाऊन पोहोचलाय 31 वरती. 31 वरती धापलक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरंच चालू आहे. त्यातले अजून 3 चेंडू यायचे बाकी. गोलंदाज तयार. या दरम्यानचा चेंडू जर आपण पाहिला, हा चेंडू सुरेख आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातल्या याचे बाकी राहिलेले पाहिजे होते. उजव्या हाताने मारा. यावेळेचा चेंडू यष्टी रक्षण झाली, थोडीशी चूक आहे. आउटफील्ड तेज आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास की बाहेर आहे. बाहेर आहे. चौकार 4 रन आहे आणि याच चौकाराच्या पुढे आपलं पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 35 आहे. इथं काय होतं, इथं व्हाईट बॉल थांबत नाही. जे चेंडू चांगले पडले जातात त्याच्यावरती कधी कधी मोठमोठे फटके खेळले जातात आणि जे चेंडू बॅट वरती येत नाही तिथे क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही, तिथे धावा येतात. आतापर्यंत 7 धावा अतिरिक्तच्या रूपाने आलेल्या आहेत या षटकामध्ये. या दरम्यान स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न कधी मध्ये चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे 2 धावा ज्या तोडून पूर्ण केल्या गेल्यात. धावा फलकावरती धावा संख्या जी आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या. धापराच्या धावा संख्या 37 धावा. रखरखत ऊन निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून एक मॅच होईल. त्यानंतर 3ऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. चेंडू डाट येताना बाहेर आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं जे सुरू झाले आणि त्यातला पहिला चेंडू या दरम्यान चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मैदानात सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आलाय. गोलंदाजाचा स्टान जर पाहिला सूरज बडवर जो आहे त्याचा स्टान्स म्हणजे ज्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहतो ना तिथं त्याचा रनअप आहे आणि तो सरळ त्याच्या डाव्या बाजूला चालत जाऊन मग तिथून पुढे स्वतः भोवती एक गिरटी मारून मग उजव्या हाताने चेंडू टाकतोय आणि चेंडू काय राईट किंवा लेफ्ट म्हणजे राईट राऊंड दी विकेट मारा करत नाहीये किंवा लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट मारा नाहीये. चेंडू राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. एक वेगळा स्टान्स आहे. तर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याप्रकारे धावसंख्या वाढेल. कुल मिला के स्कोर ज्या पोहोचाय 44 रन 44 झाला. फुल टॉस. चेंडू मात्र फाईन लेगला पोहोचेल. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. या स्पर्धेतली ही घटना जवळपास 7वी ते 8वी आहे. तिथं आजूबाजूला चेंडू जर गेला तर तिथं चेंडू गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा पाय गुंतलेलाच आहे.
तिथं कदाचित थोडीशी जी जागा आहे ती खडबडीत असावी, तिथं जमीन कदाचित अगदी समतल नसेल, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला तिथं क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र थोडीशी अडचण होताना पाहायला होते. ओ इथे मात्र चेल सुटला. इथं काय झालंय, सोप्पा झेल सुटला गेला. धावा फलकावरती धावा संख्या 49. अजून एक चेंडू बाकी. हा चेंडू डाट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अश्विन नांगे. गोलंदाज मार्कावरती या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार. चला यानंतरचा होणारा सामना जो आहे महेंद्र मास्टर्स विरुद्ध RKHB. दोन्ही टीमने मात्र तयारीत राहायचं. या दरम्यान चेंडू फुलटा, चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक फेत असतात और ये झेराट. संघाचा अर्धशतक पूर्ण, 55 धावा आणि त्याही नाबाद आहे. नॉट आउट 55. सागर राऊत 23, राहुल 22. या दरम्यान एक धाव जी पूर्ण केली गेली, धाबरक वाढेल. संघाची धावसंख्या आता 56. या दरम्यान आपण पाहतो ज्या पद्धतीने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक बरोबरून चेंडू वरती प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षण नाच्या बाबा. एखाद्या वाघाने एखाद्या सावजावरती झडप मारावी अशा प्रकारचा मात्र चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला आले. धाबराका धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 57 धावा. या दरम्यान परत एकदा चेंडू फाऊल लागला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार ठेवणार आहे. धाबराका धावसंख्या 63. धाबराका धावसंख्या 63 आहे. अजून 2 चेंडू या डावात द्यायचे बाकी आहेत. 90 पेक्षा जास्त टीम्स या स्पर्धेमध्ये खेळल्यात, त्यापैकी 22 टीम आता तिसऱ्या राऊंडला, तिथून पुढे 11 टीम या तिसरा राऊंड जिंकल्यानंतर या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहे. आणि 11 टीम पैकी 6 टीम चौथ्या राऊंड मध्ये सामना खेळून या 11 संघांमधून 6 संघ जे आहेत हे 6 संघ बक्षिसमध्ये पोहोचणार आहेत. चौथ्या राऊंडला क्वार्टर फायनल आहे. हा चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट आहे. शेवटच्या चेंडू वरती मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. 64 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. चला मार्किंग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं राहणार. महेंद्र मास्टर्स आणि RKHB टीमला विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं राहील. टॉस या ठिकाणी आपल्याला करायचं. चला
महेंद्र मास्टर्स अँड टॉस झालाय. क्या बात आहे. टॉस कोणी जिंकलाय? RKHB. टॉस विन अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओके. चौसष्ट वरती धापाला पण आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे 65 धावसंख्येचा पाठलाग त्या ठिकाणी जो करायचा आहे. खूप सारी चांगली मेजवानी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. 4 बक्षिसं न ठेवता या स्पर्धेमध्ये 6 क्रमांकाची बक्षिसं ठेवलेली आहेत. 6 क्रमांकासाठी आकर्षक असणारे कार्यसम्राट दमदार आमदार चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 90 पेक्षा जास्त टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 मधील फक्त खेळाडू खेळत आहेत. सोसायटी प्रीमियर लीग हे नाव जरी असेल, सोसायटी प्रीमियर लीग हे नाव जरी असेल, परंतु प्रभाग क्रमांक 3 मधले फक्त खेळाडू खेळत आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे काय, प्रत्येक टीमला आपण टी शर्ट दिले. म्हणजे उद्या संध्याकाळी 7 वाजता इथे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी भोजन व्यवस्था केली गेलेली आहे. जेवढी लोक दुसऱ्या डावाला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आत. स्ट्राईकला आहे ऋषी नेमाडे आणि आकाश लोखंडे. ऋषी आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आत. आणि पहिला चेंडू इथे नो बॉल आणि चौकार. नो बॉल वरती चौकार आलाय. कोण आहे गोलंदाज? अतुल. नवीन बॉल द्या एक मैदानाच्या. एक नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहणार. त्याचबरोबर बैठक व्यवस्था जी आहे, उद्या जवळपास 1000 खुर्च्या आपण निश्चितप्रमाणे ज्या वाढवलेल्या आहेत आणि संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची बसण्याची उत्तम अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. चेंडू पोहोचला जाईल कव्हरला आणि तो पोहोचतोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. इथे 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धापराकाची धावसंख्या टोटल 9 रन आणि या 9 धावा फक्त एकाच चेंडूत आल्या. एकाच चेंडूत 9 धावा आल्या.
या दरम्यान चेंडू मिड विकेटला, तिथे सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार, लागोपाठचे 3 चौकार खेळलाय ऋषी नेमाडे. जबरदस्त कामगिरी करतोय. धाबा फलकावरती धाबा संख्या पुढे जाऊन पोहोचेल 13 रन. फलंदाज बाद. बरेच जण हा एक विचार करतील की फलंदाजाच्या कमरेपेक्षा जास्त उंची चेंडूला पाहायला मिळाली, पण फलंदाज बाद कसा? तर फलंदाज इथे पॉपिंग क्रीजच्या पुढे पण आला होता, डान्सिंग डाऊन तो विकेट खेळला आणि चेंडू फुलटॉस स्टंप वरती आदळला. जर तो त्या जागेवरती उभा असता तर तो पिवर चेंडू पाहायला मिळाला नसता. फलंदाज बाद असेल आपल्याला पाहायला. अश्विन डांगे या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय अश्विन डांगे मैदानाच्या पुढे आक्रमण करतोय. त्यांनी सुद्धा आलेल्या चौकाने खातं खोललंय. 10-17. धाबा संख्या 17 धाबा, 17 रन. 17 वरती धाबा या दरम्यान लागते आपल्याला जो पाहिल्यामध्ये 65 धाबा संख्येचा पाठलाग. बॉल द्या, नवीन चेंडू द्या. बॉल पलीकडचा पहा. काय मित्रांना जर अगदी वाटलं की बॉल आपण सापडू शकतो तर त्यांनी बॉल थोडं शोधण्याचा प्रयत्न करा. आणि इथे बॅटची कडे चेंडू पोचला जाईल फाईन लेगला. क्षेत्राची चेंडूवरती पोचण्याचा प्रयत्न करेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, 2 धावा. आणि या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या 19-1 बाद 19. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला अजूनही चालू, अजूनही पहिल्या क्रमांकाचं षटक चालू. 19 धावा, 65 धावसंख्येचा पाठला. इथे धावबाची संधी असेल आणि एक सिंगल आहे. धावसंख्या 20. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 18 चेंडू 45 धावा. 18 चेंडू 45. इथे संदीप शिनेलकर सरांना विनंती असेल संपर्क करायचा. नॅशनल ब्रॉडकास्टरचे ओनर आदरणीय संदीप शिनेलकर सर कुठे असेल तर संपर्क करावा अशा ठिकाणी आपल्याला विनंती आहे. नवीन गोलंदाजी मार्कावरती आलाय चेतन. चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट त्याला पाहिजे आलाय. 17 चेंडूमध्ये 45 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 20 वरती आपल्याला स्थिर. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गॅप मध्ये इथे मात्र झेल होऊ शकला नाही आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
या दरम्यान शटल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू काही बॅट मध्ये त्याला पाहायला मिळाला नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रुपये दापरा कडून पोहोचला तो 25 वरती. एक गड्याच्या मोबाईलमध्ये समीकरण जर आपण पाहिलं, उर्वरित चेंडू बाकी राहिले ते 15 बनवायच्या 40. 15 चेंडू 40 धावा. हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय ते आकाश लोखंडे एका धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळतं. 26 वरती आपल्याला काय 65 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 39 अजूनही बनवायचे आहेत. 14 चेंडू अजून यायचे बाकी. 14 चेंडू 39 धावसंख्या अजूनही बनवायची आहे. फाईल लेगला चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील आणि या 3 धावसंख्या वाचवल्यानंतर धावफलक 1 ने पुढे जातोय. टोटल स्कोर जो आहे तो 27 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि ते फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 27 धावा. विचार की जेवणात कुठं आहे मी लावीत नको. विनय संदीप सरला फोन कर. जेवणात काय विचार. जेवणात नवीन बॅट्समन राकेश गायकवाड. 3 वाजले. जेवणाचा विचार. गोलंदाज राहुल. उजव्या हाताने राहुल तयार आहे. या दरम्यान चेंडू डेड बॉल आहे. 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलेले आहेत. शेवटचे 12 चेंडू जे बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये 38 धावा ज्या बनवायच्या आहेत. फलंदाज बाद. फलंदाज बाद. टप्पा क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय ऐश्वर्यम हमारा 8वेल आणि महेंद्रा टायगर्स यांच्यामध्ये ही लढत या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते. आणि या लढतीमध्ये एक जबरदस्त काम होताना ते आपल्याला जे पाहायला मिळते. गोलंदाजाकडून कधी पाहायला मिळते, कधी फलंदाजांकडून पाहायला मिळतंय. कधी कधी क्षेत्ररक्षक मात्र आपली बाजी लावतायत. राहुल वास्तव्य तयार आहे. समोरच्या बाजूला निलेश येवले यांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू या दरम्यान बाद आहे. या दरम्यान चेंडू डावीटीचा बार वाईट. टप्प्यात धावसंख्या 28. 3 बाद 28. परत एकदा वाईट. दापले 29. समीकरण एकदा आपण पाहू. बाकी आहे चेंडू ते 10 आणि बनवायच्या 36 धावा. आणि या दरम्यान चेंडू फायनलला खेळलाय. पोहोचेल सरळ सीमार त्याच्या बार 4 रन चौकार. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत.
3 फलंदाज बाद आहेत. 33 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि 3 वाजायला अजून काही क्षण बाकी. चलो डॉट आलाय. 8 चेंडू 32 झाला. 8 चेंडू 32. कोणाचा असता घ्या. हा 4 झाले ना मग 8 32 बरोबर ना. चेंडू कमरला खेळलाय. शेवटचे 7 चेंडू आणि 31 झाला. 65 धावसंख्येचा पाठला. 1 चेंडू बाकी आहे. राहुल मागचं बरे तयार. उजव्या हाताने मारा करेल. साठी हा चेंडू म्हणजे आपण पाहिलाय षटकापक संपले जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापाला 3 बाद 34 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी 31 धावा बनवायचे. 6 चेंडूमध्ये 31 धावा या दरम्यान बनवायच्या आहेत. शेवटच्या षटकासाठी या दरम्यान गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू. छगन गोलंदाजीवरती तयार असणार आहे. छगन तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल. समोरच्या बाजूला फलंदाज हो चेंडू आमेठीच्या बाहेर व्हाईट बॉल. राकेश या दरम्यान आपल्याला पाहिजे होतं. हो चेंडू बॅट वरती नाही बॅट हातून सटकले जाते. अर्धा चेंडू 35 वरती धापाला काय. एकदा वाईट. चेंडू या दरम्यान पूर्णपणे हवेत होता. एक सिंगल आणि या सिंगलच्या रूपाने आपण 37 वरती आहे. सामन्यामध्ये तसं पाहिलं तर आता औपचारिक आहे. 4 चेंडू 28. 4 चेंडू आणि 28 झाला. बिग हिट खेलाय क्षेत्ररक्षक दूरवरती और ये 4 रन चौकात. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल आणि इथे 2 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू 22 झाला. चला आरकेएच टीम लीडर आरकेएच. इथे चेंडू साईल लेगला 4 रन चौकार. एक चेंडू 18 झाला. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे झेल घेण्याचा प्रयत्न परंतु असफल आहे. परंतु हा सामना 13 धावसंख्येने त्या ठिकाणी अगदी जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला. ऐश्वर्या हमारा 8-12
या संघाने 13 धावसंख्येने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. किती मॅच आहेत आणखी? शेवटचे. जेवण केलं नाही आणखीन सकाळपासून.